नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. चांगभलच्या गजरात ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबा देवाचा तिसरा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न. 2 लाखांहून अधिक भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत घेतलं दर्शन. कोल्हापुरातील शाहू मिल शासनानं पुन्हा सुरू करावी. मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीची मागणी. शिवाजी विद्यापीठातील राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यासाठी मोठी गर्दी. 125हून अधिक कंपन्यांनी 9000 जागांसाठी इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती. कोल्हापूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदी आणि विविध विषय समित्यांवर निवड झालेल्या सदस्यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची भेट. दिलेल्या संधीचं सोनं करू, नूतन सदस्यांनी व्यक्त केला विश्वास. आणि जिंदाल कंपनीचे नाव वापरून पत्रे तयार केल्याप्रकरणी मिरजेतील व्यावसायिकावर कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली ऐतिहासिक जगदंबा तलवार लंडन इथल्या म्युझियममधून महाराष्ट्रात परत लीजवर आणणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे. कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवन कार्यावरील संग्रहालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या 3ऱ्या टप्प्यासाठी निधी देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवन कार्यावरील संग्रहालयाचं लोकार्पण शनिवारी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. यावेळी महापौर रूपाराणी निकम, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री शेलार यांनी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली ऐतिहासिक जगदंबा तलवार लंडन इथल्या म्युझियममधून महाराष्ट्रात परत लीजवर आणणार असल्याची घोषणा केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी तयार झालेलं संग्रहालय सामाजिक सर्व घटकांना प्रेरणा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहास जनतेसमोर ठेवला पाहिजे, म्हणूनच शाहू जन्मस्थळाच्या 3ऱ्या टप्प्यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं. संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या तसंच रायगडशी संबंधित सर्व वस्तूंचे केंद्रीय पुरातत्व विभागाशी चर्चा करून किल्ले रायगडावर अखिल भारतीय प्रदर्शन भरवावं अशी मागणी केली. याप्रसंगी भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. वस्तू संग्रहालय उपसमिती सदस्य तसंच शाहू समता ज्योत रॅलीचं नेतृत्व करणाऱ्या रणरागिणींचा मंत्री शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुरातत्व आणि वस्तू संग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे, ज्येष्ठ इतिहास संशोधक रमेश जाधव, इंद्रजित सावंत, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, पुरातत्व विभागाचे हेमंत दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते. चांगभलच्या गजरात आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबा देवाचा 3रा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आज सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं. आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून होणाऱ्या खेटे यात्रेचा आज 3रा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कोल्हापूर, वडणगे, निकवे, कुशिरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले होते. चांगभलच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. रविवारी रात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
पहाटे 4 वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी 8 ते 9 अभिषेक, त्यानंतर 11 वाजता धुपारती सोहळा पार पडला. या धुपारती सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी, गावकरी सर्व सहभागी झाले होते. दुपारी इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाले. आज तिसऱ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. युवकांना रोजगार संधीची आवश्यकता आहेच, पण त्यांना रोजगार देत असताना रोजगारदात्यांनी किमान वेतनाची हमीसुद्धा देणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राज्याचे उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरमध्ये 6 महिन्यात IT पार्क स्थापन होईल याची ग्वाहीसुद्धा दिली. या मेळाव्यात 9,000 जागांसाठी जवळपास 17,000 उमेदवारांनी हजेरी लावली. शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 125 कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 9,000 जागांसाठी जवळपास 17,000 इच्छुक उमेदवार आले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव होत्या, तर खासदार धैर्यशील माने, माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक वृद्धीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची आणि कुशल तसंच प्रशिक्षित मनुष्यबळ विकासासाठी शासनातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उद्योगांना आवश्यक कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचं उद्दिष्ट शासन बाळगून आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठानं 2 एकर जागा दिल्यास त्या ठिकाणी शासनातर्फे सुसज्ज आणि अद्ययावत कौशल्य विकास केंद्र उभारता येईल, असं त्यांनी सांगितलं. यासह कोल्हापूरमध्ये 6 महिन्यात IT पार्क स्थापन होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी देशात साधारणतः 10 कोटी बेरोजगार आहेत, तर दुसरीकडे कोट्यावधी रोजगारही उपलब्ध आहेत. या दोहोंची सांगड घालत देशातील गुणवंतवान युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केल्याचं सांगितलं. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक ND पाटील, प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलं. यावेळी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉक्टर सुभाष कोंबडे, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं मोटारसायकलवरून पडल्यानं राशिवडी येथील यश कुंभार या 16 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. यश हा वडील अशोक कुंभार यांच्यासोबत कामानिमित्त ठिकपुर्ली इथं गेला होता. काम आटोपून परतत असताना मोटारसायकलवर मागं बसलेला यश त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण राशिवडे गावात हळहळ व्यक्त होतीये. कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी आणि विविध विषय समित्यांवरील निवड झालेल्या सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवू असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला आणि बालकल्याण समितीतील 37 सदस्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर 8 स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा निवड करण्यात आली आहे. यातील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक राहुल माने, मुश्ताक मलबारी आणि सुनील मोदी यांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर विविध विषय समित्यांवर निवड झालेल्या इंद्रजित बोंद्रे, अमर समर्थ, महेंद्र कोरडे, श्रीधर गाडगीळ, अक्षय शेळके, प्रवीण केसरकर, प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे, प्रतिज्ञा उत्तुरे, दुर्वास कदम, उमेश पोवार, अरुणा गवळी, धनश्री कोरवी, अनुराधा मुळीक, जयश्री कांबळे या सदस्यांनी सुद्धा आमदार पाटील यांची भेट घेतली.
यावेळी सदस्यांना मार्गदर्शन करताना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या, चांगलं काम करून दाखवा अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. यावर आम्हाला मिळालेल्या या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवू अशी ग्वाही सर्वांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं कोल्हापुरात शाहू मिल सुरू केली. सध्या बंद असलेली ही मिल शासनानं पुन्हा सुरू करावी अशी मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीनं केलंय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोजगाराचा विचार करून 1906 साली स्थापन केलेली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिल म्हणजे शाहू मिल शासनाच्या अनास्थेमुळे 2003 ही मिल बंद पडली. सध्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभा करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे. दरम्यान आज शाहू मिलसमोर समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समिती यांच्या वतीनं बैठक घेण्यात आली. यामध्ये अनेकांनी आपली मतं मांडत शाहू मिलच्या एकूण 27 एकरांपैकी 13 एकरावर पुन्हा मिल सुरू करावी अशी मागणी केली. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे सध्या कापसावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा ही 30% 80% वाढवण्याचं ठरवलंय. नवीन वस्त्रोद्योग धोरणात 5 वर्षात नवीन 10 लाख रोजगार उपलब्ध करायचे आहेत. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतलं जातंय. शासनाच्या धोरणानुसार राज्यात 6 नवीन टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. याचा विचार करता शाहू मिल पुन्हा सुरू करणं हे सर्वांसाठी फायद्याचं ठरणार आहे असा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. शाहू मिल बंद पडल्यानंतर कामगार आणि त्यांच्या वारसांना मिळणारी पेन्शन 700 ते 1000 रुपये इतकी आहे. महागाईच्या काळात ही रक्कम तुटपुंजी असल्यानं शासनानं ती वाढवून द्यावी अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. यावेळी शाहू मिल कामगार संघाचे माजी अध्यक्ष शेखर कवाळे, शिवाजी कवाळे, कॉम्रेड दिलीप पवार, विजय देवणे, बाबा इंदुलकर, महेश उत्तुरे, बाबा पार्टे, विशाल देवकुळे, राजू जाधव, अनिल कवाळे, सचिन घाटगे, पांडुरंग कवाळे, मोहन मोरे, विनायक देवकुळे, संभाजी देवपुजे, विजय कवाळे, विठ्ठल घाटगे, बाळासो कवाळे, प्रकाश भंडारी, किरण पाटील आदी उपस्थित होते. पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेनं राज्याच्या दरबारी आपला दबदबा निर्माण केलाय. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध श्रेणींमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल पन्हाळा नगर परिषदेला एकूण 2,25,00,000 रुपयांचं भरीव प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झालंय. माझी वसुंधरा अभियान 4.0 सन 2022-24 अंतर्गत 15,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत गटात पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेनं महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केलंय. पन्हाळ्याची ही घोडदौड माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये देखील कायम राहिली असून या अभियानात 15,000 पेक्षा कमी लोकसंख्या गटामध्ये नगर परिषदेनं पुणे विभाग स्तरावर प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात 4था क्रमांक मिळवलाय. या दोन्ही अभियानातील सर्वोत्तम कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनामार्फत पन्हाळा नगर परिषदेला एकूण 2,25,00,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलंय. मुंबईत शनिवारी हा विशेष सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि सचिव जयश्री भोज यांच्या हस्ते पन्हाळा नगर परिषदेला सन्मानित करण्यात आलं. नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता अभियंता प्रिया तारळेकर आणि शहर समन्वयक सुहास करळे यांनी एकत्रितपणे हा सन्मान स्वीकारला. या पुरस्कारामुळे पन्हाळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. शिवाजी विद्यापीठात आज राज्यस्तरीय नोकरी महामेळावा पार पडला. यासाठी 125हून अधिक कंपन्यांनी 9,000 जागांसाठी मुलाखती घेतल्या. यासाठी जवळपास 17,000हून अधिक नोकरी इच्छुक उमेदवार या मेळाव्याला आले होते. शिवाजी विद्यापीठात आज राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचा रोजगार कक्ष,
डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह राष्ट्रीय पातळीवरील JSW, अशोक लेलँड, रेमंड्स, KII मोटर्स, अदानी, मारुती सुझुकी, मार्क्सन फार्म, टायटन लॅब, मेसेंजर्स, दास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, वॉल्टर पॅक आणि स्थानिक पातळीवरील घाटगे पाटील इंडस्ट्रीज, वालचंदनगर इंडस्ट्रीज, मोरया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, युनिटी मोटर्स, श्रीराम इंडस्ट्रीज, सह्याद्री स्थापत्य मंत्री ऑटो आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सेवा क्षेत्रातील LIC, ॲक्सिस बँक अशा 125हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी 9,000 जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी याआधीच 5,000हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. इयत्ता 8वी पासून ते अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, विज्ञान, कला, कायदा, फार्म, नर्सिंग, PhD असे विविध अभ्यासक्रम पासआउट आणि शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. कोणत्या कंपनीमध्ये किती जागा आहेत, किती पगार आहे आणि मुलाखतीची केबिन कुठं आहे याची माहिती ठिकठिकाणी डिजिटल फलकाद्वारे लावण्यात आली होती. मुलाखतीसाठी विद्यापीठातील 25 विभागांमध्ये 75 केबिनची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. विद्यापीठाने आयोजित केलेलं नोकरी महामेळावा हे आमच्यासाठी खूप उपयोगी पडत आहे. जास्त करून फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर आम्ही खूप ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले आणि आशा आहे की आमचं सिलेक्शन होईल आणि आम्ही ही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आयुष्यभर लक्षात ठेवेल किंवा युनिव्हर्सिटीने आम्हाला एक मोठी संधी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहे त्यांचे. सर्वत्र वाढलेली स्पर्धा, बदलते उद्योग, मापदंड, कौशल्यधिष्ठित रोजगाराच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यात प्रभावी समन्वय असणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठानं हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात 9,000 जागांसाठी जवळपास 17,000 उमेदवार आले होते. महाशिवरात्री यात्रेनंतर चक्रेश्वर मंदिर परिसरात कचरा साचला होता. मात्र या कचऱ्याचा उठाव करण्याकडे स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केलं होतं. अखेर कसबा तारळेतील श्री स्वामी समर्थ दुर्ग संवर्धन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील कचरा उठाव करून परिसर चकाचक केला. महाशिवरात्री यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी चक्रेश्वर डोंगर आणि मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे ढीग साचले होते. मात्र स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीनं या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. अखेर कसबा तारळेतील श्री स्वामी समर्थ दुर्ग संवर्धन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता श्रमदान करत हा कचरा गोळा करून परिसर चकाचक केला. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली हे डोंगर रांगा, हिरवाईनं नटलेलं आणि कष्टकऱ्यांचं गाव. या कष्टकऱ्यांचा गोडवा म्हणजे ठिकपुर्लीची बर्फी. कोणताही कृत्रिम रंग नाही, कोणताही प्रिझर्वेटिव्ह नाही. केवळ म्हैशीच्या अस्सल दुधातून तयार झालेली ठिकपुर्लीच्या बर्फीचा गोडवा मुंबईतील लोकभवनात अनुभवायला मिळाला. कोणताही कृत्रिम रंग नाही, कोणताही प्रिझर्वेटिव्ह नाही. फक्त म्हैशीच्या अस्सल दुधातून चुलीवर तयार झालेली ठिकपुर्लीची बर्फी कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. या बर्फीचा गोडवा नुकताच मुंबईतील लोकभवनात अनुभवायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, परराष्ट्रमंत्री डॉक्टर S. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या सर्व मान्यवरांनी ठिकपुर्लीच्या बर्फीचा आस्वाद घेतला. ठिकपुर्लीच्या बर्फीची न्यारी चव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचली आहे. मुंबईतील लोकभवनात आयोजित शाही मेजवानीसाठी ग्रामीण महाराष्ट्रातील अस्सल चवीचा शोध घेतला जात होता. यावेळी ठिकपुर्लीच्या बर्फीचा समावेश या मेनूमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 फेब्रुवारीला लोकभवनातून आदेश येताच जिल्हा प्रशासन कार्यान्वित झालं. गेले 25 वर्ष या व्यवसायात असलेले समर्थ बर्फी सेंटरचे संदीप ढेंगे यांच्याकडून खास 10 किलो बर्फी तयार करून घेण्यात आली. गेली 25 वर्ष पारंपरिक पद्धतीनं हा व्यवसाय आम्ही संपूर्ण कुटुंब व्यवसाय करत आहोत. परवा जिल्हा प्रमुखांच्या आदेशानुसार तसेच
प्रांतसाहेबांच्या आदेशानुसार माननीय GM शिंदे साहेबांच्या तलाठी GM शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही पारंपरिक पद्धतीने केलेली बर्फी माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या मेजवानीस ठेवली. सदर बर्फी ही पारंपरिक विरोध कोणते केमिकल किंवा फ्लेवर न वापरता ठेवल्यामुळे पूर्ण चाचणीस बर्फी पात्र झाल्यामुळे त्यांच्या मेजवानीस उतरल्यानंतर त्यांच्या पूर्णपणे प्रतिक्रिया आली की बर्फी पूर्ण छान चांगली झाली. त्याच्यामुळे आमचाही ओळ बघून आलं की एखाद्या खेडेगावातून इतक्या लांब मेजवानीस बर्फी झाली ही सुद्धा आमच्या एक अभिमानाची गोष्ट आहे. या बर्फीची कोल्हापूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तपासणी करण्यात आली. उत्कृष्ट नैसर्गिक बर्फी असा अभिप्राय आल्यानंतर महसूल अधिकारी थेट लोकभवनात बर्फी सुपूर्द करण्यासाठी पोहोचले. 1984 सुरू झालेला व्यवसाय आज 100हून अधिक कुटुंबांचा आधार बनलाय. ठिकपुर्लीत रविकांत जयपाल शेटे यांनी दूध आटवून बर्फी बनवण्याचा प्रयोग केला आणि त्यांच्यासह गावातील श्रीपती चौगले, अशोक शेटे यांनी दुधापासून बर्फी बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. चे बंधू रविकांत जयपाल शेट्टी यांनी 1984ला हॉटेलचा एक छोटा व्यवसाय चालू केला. त्याचवेळी काय केलं की त्यावेळी आमची पापडी परत शेव चिवडा असं प्रसिद्ध होतं त्यावेळी. तर ते स्वतः उत्पादन करत होते. त्यातून ते आमच्याकडं जनावरांचा पण मोठा गोठा होता. त्यातून आमच्याकडे दूध शिल्लक राहतं. त्यांनी रविकांत शेट्टीने एक प्रयोग म्हणून की दुधाची बर्फी करायचा प्रयत्न केला आणि ते प्रयत्न एवढा सक्सेस झाला आणि ते आम्ही ती बर्फी आमच्याच हॉटेलमध्ये विकायला ठेवली आणि तिला एवढी मागणी वाढली की लोकांनी अक्षरशः रविकांत शेट्ट्यांना उचलून धरलं. त्याने मग व्यवसाय वाढवत एक बाजारपेठ पकडली. तिथं आमची बर्फी विक्रीला ठेवली आणि तिथं चांगला प्रतिसाद दिला. ते करत आम्ही कोकणमध्ये प्रवेश केला. कोकणमध्ये पण लोकांना चांगलीच चव लागली आणि त्याच लोकांनी की तो व्यवसाय करायचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस पण झाले आणि आज 100भर कुटुंब त्या व्यवसायावर आहेत आणि हे व्यवसाय आमच्यावर सक्सेस झाल्यामुळे आम्हाला त्याचं मोठं समाधान. ठिकपुर्लीची बर्फी आज कोल्हापूर, कर्नाटक, कोकण आणि साता समुद्रापार दुबईपर्यंत पोहोचली आहे. राजा शिवछत्रपती परिवार यांच्या वतीनं रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 3 ट्रॉली आणि 2 डंपर इतका कचरा संकलित करण्यात आला. रंकाळ्याचं सौंदर्य अबाधित राखणं ही आपली सर्वांची जबाबदारी असून या ठिकाणी कुणीही कचरा करू नये असं आवाहन या टीमच्या वतीनं करण्यात आलंय. राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. या परिवाराच्या वतीनं आजवर 30 जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आलेत. कोल्हापूर शाखेच्या वतीनं 90वा उपक्रम रंकाळा तलाव परिसरात राबवण्यात आला. रंकाळा तलावात टाकण्यात आलेला प्लास्टिक आणि अन्य कचरा संकलित करण्यात आला. यासह उगवलेली झाडे झुडपे काढण्यात आली. जवळपास 3 ट्रॉली आणि 2 डंपर इतका कचरा संकलित करण्यात आला. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत हे काम सुरू होतं. रंकाळ्याचं सौंदर्य अबाधित राखणं ही आपली जबाबदारी असून या ठिकाणी कुणीही कचरा करू नये असं आवाहन या टीमच्या वतीनं करण्यात आलं. तसेच आज कोल्हापूर परिवारामध्ये जवळजवळ 12 तालुक्यातली लोक परिवारामध्ये आहेत. परिवाराचं काम विशाळगड, पन्हाळगड, सामानगड या गडावरती चालतं. रांगणा आणि आता पहिल्यांदाच काम हाती घेतलेलं हे रंकाळ्याचं सौंदर्य असलेलं रंकाळा आणि तिथून काढलेला कचरा जवळजवळ 4 ते 5 ट्रॅक्टर डंपर भरून आणि परिवारामार्फत एवढंच आव्हान आहे की हे रंकाळ्याचं जे सौंदर्य आहे ते आपण सर्वांनी राखलं पाहिजे आणि रंकाळ्याला जो कचरा वगैरे आहे तो रंकाळ्यामध्ये न टाकता बाहेरच्या ठिकाणी जिथं महानगरपालिकेनं जी व्यवस्था केलेली आहे तिथं टाकला पाहिजे. रंकाळ्याचं सौंदर्य हे आपण पर्यटक वगैरे येतात त्यांना आपण कोल्हापूरचं एक मध्यभागी असलेला हा रंकाळा सौंदर्य म्हणून आपण दर्शवतो तर तो चांगल्या पद्धतीनं सुस्थितीनं दर्शवला पाहिजे. राजा शिवछत्रपती परिवार कोल्हापूर यांच्या रंकाळा तलाव परिसर स्वच्छता मोहिमेत महानगरपालिका आणि संध्यामठ मंडळाचं सहकार्य लाभलं. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आई
येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. भारतात दहशतवादी हल्ल्याची शक्यता, मोठ्या कारवाईत 8 संशयित अटकेत, बांगलादेशात रचला जात होता कट. पोटगी नाकारणं आणि पत्नीचा त्याग करणं हे मानसिक क्रौर्यच, राजस्थान उच्च न्यायालय. ओडिशामध्ये भीषण अपघात, ट्रेलरची बोलेरोला धडक, 5 पोलिसांचा मृत्यू, 3 गंभीर. शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली, डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची विरोधकांची टीका. विरोधी पक्षनेता न नेमणे हा निर्लज्जपणा, सरकार 1 नंबरचे डरपोक, लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा संजय राऊतांचा आरोप. संसार सुरू होण्यापूर्वीच जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू, आठवडाभरापूर्वी झाला होता साखरपुडा, धाराशिवमधील घटना. मंत्रालयातील प्रकाराने माझ्या प्रतिमेला डाग लागला, नरहरी झिरवळांचे लाच प्रकरणावर थेट विधान. इठा या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोल्हापूर दौऱ्यावर आली आहे. शनिवारी रात्री तिनं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित इठा या चित्रपटामुळं बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूरमध्ये सुरू असून गेल्या 3 दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूर कोल्हापुरातच आहे. चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर चाहत्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी कोल्हापूरकरांनी तिचं जोरदार स्वागत केलं. शनिवारी रात्री तिनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. देवीसमोर नतमस्तक होत तिनं साडी अर्पण केली. यावेळी मंदिर परिसरातही तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मिंडचे इथल्या महावीर भगवान परीट यांनी आपल्या व्यंकटेश्वरा स्टील नावाच्या दुकानामध्ये जिंदाल कंपनीचे नाव वापरून पत्रे तयार केलेत. या प्रकरणी परीट यांच्यावर पेठवडगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील मिणचे इथं महावीर भगवान परीट यांचं व्यंकटेश्वरा स्टील नावाचं लोखंडी पत्रा तयार करणं आणि विक्रीचं दुकान आहे. ते जिंदाल कंपनीचे जिंदाल सबरंग हे नाव बेकायदेशीररित्या वापरून बनावट पत्रे तयार करत असल्याची माहिती जिंदाल कंपनीचे मयुरेश राजेश धुमाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पेठवडगावात पोलिसात धुमाळ यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पेठवडगाव पोलिसांनी व्यंकटेश्वरा स्टील दुकानात तपासणी केली असता जिंदाल सबरंगचे नाव वापरून बनावट पत्रे तयार करत असल्याचं निष्पन्न झालं. यावेळी पोलिसांनी 12,000 रुपये किमतीचे 10 पत्रे आणि जिंदाल कंपनीच्या नावाचे प्लॅस्टिक रोल असा सुमारे 24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महावीर परीट यांच्यावर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुरगुड इथं नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नामदार मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील, संचालक अमरीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी परिसरातील शहापूर इथं पैशाच्या वादातून राजू कांबळे यांच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी गणेश रावसाहेब सदलगे याला शहापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी विनोद कुमार पुंडलिक राऊत यांनी फिर्याद दिली आहे. इचलकरंजीतील यंत्रमा कारखान्यातील दिवाणजी म्हणून काम करणाऱ्या शेखर महंत शेट्टी यांच्या अपघाती मृत्यू दाव्यात इचलकरंजी इथल्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानं इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेची जप्ती सुरू केल्यानंतर 18 फेब्रुवारी 2026 रोजी
सायंकाळी उशिरा महंत शेट्टी यांची नुकसान भरपाई न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं न्यायालयात जमा केली. ॲडव्होकेट C.B. कोरे यांच्या युक्तिवादामुळं महंत शेट्टी यांच्या वारसाला न्याय मिळालाय. शेखर महंत शेट्टी आणि त्यांची पत्नी महादेवी हे इचलकरंजी इथल्या भोनेमाळ परिसरात राहत होते. शेखर महंत शेट्टी हे एका यंत्रमा कारखान्यात दिवाणीजी म्हणून काम करत होते. महंत शेट्टी हे कामावर जात असताना 13 जानेवारी 2017 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी महादेवी यांनी पतीच्या अपघाती मृत्यू प्रकरणी टँकर मालक आणि न्यू इंडिया कंपनीविरोधात न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. मात्र इन्शुरन्स कंपनीचे वकील ॲडव्होकेट दंडगे यांनी कामकाज चालवण्यात टाळाटाळ केल्यानंतर न्यायालयाने कंपनीचे वकील बदलले होते. सन 2024मध्ये इचलकरंजी न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी अपघातग्रस्त महंत शेट्टी यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेरीस मयत शेखर महंत शेट्टी यांची पत्नी महादेवी यांनी न्यायालयात नुकसान भरपाईसाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेच्या जप्तीची मागणी केली. त्यानुसार न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश M.A. भोसले यांनी दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी इचलकरंजी इथल्या न्यू इंडिया कंपनीच्या कार्यालयातील जंगम मालमत्तेची जप्ती सुरू केल्यानंतर सायंकाळी उशिरा इन्शुरन्स कंपनीने महंत शेट्टी यांची अपघात नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली. ही माहिती महंत शेट्टी यांचे वकील ॲडव्होकेट C.B. कोरे यांनी दिली आहे. 2019 पासून 2022 पर्यंत ॲडव्होकेट दंडगे यांनी पुरावा करण्यासाठी वेळ घेतला, दीर्घ कालावधी घेतला. परंतु त्यांच्याकडून वेळेवर काम चालण्यास होत असलेली टाळाटाळ कंपनीच्या लक्षात आल्यानंतर विमा कंपनीने त्यांच्याऐवजी दुसरे वकील DM देसाई मॅडम यांना वकील म्हणून नेमलं गेलं. त्यांच्याकडून काम चालवलं गेलं वेळेत. पण कामाचा निकाल झाला तो 8/8/2024 3 महिन्यामध्ये पैसे भरायचा आदेश न्यायमूर्ती भोसले साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी यांनी दिला. परंतु मिलिंद भोसले जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिला. परंतु त्या आदेशाची कुठलीही दखल न घेता विमा कंपनीने सदरची रक्कम कोर्टामध्ये जमा केली नाही. शेवटी नाइलाज असतो की माझ्या पक्षकार महादेवी महंत शेट्टीसाठी की आम्ही वसुलीची दरखास्त दाखल केली रक्कम वसुलीसाठी. तर त्या दरखास्तीमध्ये सुद्धा त्यांनी वकीलपत्र घातलं. परंतु वकीलपत्र घालून पैसे कधी भरतो हे उल्लेख न करता फक्त एवढाच उल्लेख केला की दरखास्तीला म्हणणं मांडतो. तर दरखास्तीला म्हणणं मांडतो हा त्यांनी युक्तिवाद केला लेखी, म्हणजे एकच अर्ज दिला. शेवटी तरी पण वेळेत पैसे भरले नाहीत म्हणताना न्यायमूर्ती भोसले साहेब यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची जप्ती करून वसुली करावी अशा पद्धतीचा आदेश दिला. या आदेशाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यानंतर शेवटी की महादेवी महंत शेट्टी यांच्या उपस्थितीत व न्यायमूर्ती भोसले साहेबांच्या आदेशान्वये बेलीपांच्या मार्फत तारीख डॅश रोजी की न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची जप्ती सकाळी 12 वाजल्यापासून जंगम जप्ती संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चालू होती. त्यासाठी जप्तीचं मटेरियल नेण्यासाठी ट्रकही खाली बोलवले होते. यंत्रणा संपूर्ण बेलीपाणी लावली होती. बेलीपाणीमध्ये चहा सुद्धा घेतला नाही, सतत कंटिन्यू काम केलं आणि शेवटी 5:30 वाजता कंपनीने सदरची रक्कम महंत शेट्टी यांच्या नावावर भरण्यासाठी ती कोर्टात जमा केली. दरम्यान न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीनं यापूर्वी देखील अपघातग्रस्त कुटुंबियांच्या नातेवाईकांना भरपाई देताना टाळाटाळ केल्यानं इन्शुरन्स कंपनीला न्यायालयानं दंडही ठोठावलाय, अशी माहिती ॲडव्होकेट C.B. कोरे यांनी दिली आहे. आणि अशा घटना यापूर्वी सुद्धा विमा कंपनीनं ह्याच विमा कंपनीकडं झालेल्या आहेत. यासाठी विमा कंपनीला कोर्टासमोर खोटी माहिती दिली, आपल्या विमा पॉलिसी आपल्या वाहनाची विमा पॉलिसी असताना सुद्धा नाही म्हणणे, यासाठी 2 लाखाचा दंड झालेला आहे.
आणि शिवाय ज्यांना दंड झाला, ज्यांच्यावर अपघातात त्यांचे पती मृत्यू झाले होते, मयत झाले होते, तर त्याच्यासाठी सुद्धा की केस नंबर 470/22/12 मध्ये की त्या पक्षकारांना सुद्धा कोर्टाने अधिकार दिलेत की इन्शुरन्स कंपनीचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी केस चालवण्यास निष्काळजीपणा केला, ज्यांनी केसमध्ये माहिती खोटी कोर्टासमोर दिली, त्यासाठी त्यांनाही 50,000 रुपये दंड केला आणि कंपनीला 2 लाख रुपये दंड केला. या घटनेमुळं काही विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब समोर आली आहे. मात्र या घटनेत वकिलांच्या पाठपुराव्यामुळं न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे. करवीर तालुक्यातील नागदेवाडीत बंद बंगला फोडून चोरट्यांनी 2.25 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला असून चोरटे CCTVत कैद झालेत. चोरट्यांनी परिसरातील आणखी काही ठिकाणीही घरफोडीचा प्रयत्न केला आहे. करवीर तालुक्यातील नागदेवाडी येथील अर्चना पार्कमध्ये देऊ कांबळे, दिनकर पाटील, राजेंद्र गोसावी, सनी रमेश वासुदेव यांचे बंगले आहेत. सभोवताली अनेक बंगले असताना चोरट्यांनी या 4 बंगल्यांना लक्ष्य केलं. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देऊ कांबळे, दिनकर पाटील आणि राजेंद्र गोसावी यांचे बंगले फोडले. पण या तिन्ही ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. दिनकर पाटील यांच्या घरामध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यात 3 चोरटे असल्याचे कैद झाले. तर सनी रमेश वासुदेव हे ताईबाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी 5.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदीची महालक्ष्मीची मूर्ती आणि 5.5 रुपये असा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी करवीर पोलीस पुढील तपास करतायत. भर वस्तीत चोरट्यांनी धाडसी घरफोड्या केल्यानं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जुनं ते सोनंच नवंही हवं या मराठी गीतांच्या मैफिलीचा दुसरा भाग सादर होणार आहे. जुन्या चित्रपटातील लोकप्रिय गीतांसोबतच नवीन गाजलेली श्रवणीय गाणी या मैफिलीतून सादर केली जाणार आहेत. येत्या शुक्रवारी सायंकाळी 5:45 कोल्हापुरातील रंकाळा पदपथ उद्यानात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये आनंद इव्हेंट्सचे सरदार पाटील, TV रियालिटी शोमधील सुप्रसिद्ध गायक निखिल मधाळे, योगिनी खानोलकर, नम्रता गुरव आणि आम्रपाली कुरणे हे गायक गीते सादर करतील. त्यांना डॉक्टर दिलखुश तांबोळी, युवराज दामुगडे आणि ओंकार वनारसे यांची साथ असेल. या मैफिलीसाठी सर्वांना मोफत प्रवेश असल्याचं सरदार पाटील यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चांगभलच्या गजरात ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबा देवाचा 3रा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न. 2 लाखांहून अधिक भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत घेतलं दर्शन. कोल्हापुरातील शाहू मिल शासनानं पुन्हा सुरू करावी. मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीची मागणी. शिवाजी विद्यापीठातील राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यासाठी मोठी गर्दी. 125हून अधिक कंपन्यांनी 9,000 जागांसाठी इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती. कोल्हापूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदी आणि विविध विषय समित्यांवर निवड झालेल्या सदस्यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची भेट. दिलेल्या संधीचं सोनं करू, नूतन सदस्यांनी व्यक्त केला विश्वास. आणि जिंदाल कंपनीचे नाव वापरून पत्रे तयार केल्याप्रकरणी मिरजेतील व्यावसायिकावर कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.